फाउंडेशन आणि आस्था रोटी बँक यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे। आस्था फाउंडेशन, आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मीनाताई गायकवाड, उषाताई सुरेश पाटील, ॲडव्होकेट नीता मंकणी मॅडम, सुनीता भस्मे, बाळासाहेब वाघमारे, राजाभाऊ होशेट्टी, ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आलं। मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला। नंतर डॉक्टर मीना गायकवाड यांचं भाषण झालं। सुनीता भस्मे यांनीही भाषण केलं। यावेळी डॉक्टर मीना गायकवाड यांनी आपल्या मनोगतात असं सांगितलं की 1943 पासून भारतात महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला। भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज या ठिकाणी मी थांबून बोलू शकत आहे। तुम्ही इथे आहात, आपण मोकळा श्वास घेऊ शकत आहोत। स्त्री मुक्तीचा जाहीरनामा तयार केला, त्यावेळी जर तो मान्य केला गेला नाही तरी त्यानंतर हळूहळू सर्व कायदा त्यासाठी पारित करण्यात आला। त्यामध्ये आपण धावपळ करतो, कामं निभावतो, आनंदाने करतो, विसून रागूनही करतो, परंतु आज प्रत्येकजण गेममध्ये इतकं समर्पित भावनेने आणि घरातले सगळे टेन्शन विसरून खूप आनंदाने खेळताना दिसल्या। हा आनंद चिरंतन आनंद देणारा असतो। स्पर्धा म्हटलं की पहिला दुसरा नंबर येणार, पण स्पर्धेत जो जो भाग घेतो तो बक्षिसाला पात्रच असतो। आज महिला दिनाच्या निमित्तानं महिला दिन तर 8 तारखेला झाला, परंतु मला काय वाटतं, ज्या महिला समर्पण करतात, त्यागाला पात्र होतात, त्या महिलांना त्यांचा दिन हा 365 दिवस असला पाहिजे। आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जात असून दररोज गरजू लोकांना जेवण पुरवलं जातं। या कार्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली जावी असं मत त्यांनी भाषणातून व्यक्त केलं। आस्था रोटी बँकेच्या कार्यकारिणीच्या कामाचं कौतुक केलं। समाजातील लोकांना आवाहन करून आस्था रोटी बँकेला मदत करण्याचं आवाहन केलं। सुनीता भस्मे यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की समाजामध्ये अशाही संस्था आहेत की ज्या तळागाळातील लोकांना मदत करतात। त्यांच्या आणि अडचणीच्या वेळेला धावून जाणारी संस्था म्हणजे आस्था फाउंडेशन, आस्था रोटी बँक। आस्था फाउंडेशनचे मार्गदर्शक राजाभाऊ होशेट्टी, विजय छंछुरे, निलिमा हिरेमठ, कांचना हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुंद्रे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, ज्योत्स्ना सोलापूरकर, मंगल पांढरे, विद्या माने, रेणुका कांबळे, अनिता तालीकोटी, सुरेखा पाटील, नीता संगीता छंछुरे, अनिल तालीकोटी हे सर्वजण उपस्थित होते। सोलापूरमधील निराधार आश्रम, अंध, अपंग आणि निराधार आजींबरोबर विविध खेळांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। यावेळी आजींना बक्षिसं म्हणून स्टीलचा डबा, पाण्याची बॉटल देण्यात आली। यावेळी विविध गेम्स यावेळी खेळण्यात आले। सोलापुरातील 4 कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला। सुवर्णा काळे, सुनीता गडदे, रेणुका जाधव, मधुरा कुरुलकर या 4 महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण भटकर यांनी केलं। ज्योत्स्ना सोलापूरकर यांनी आभार प्रदर्शन केले।